ऑल इंडिया ओपन फॉर्मेट की तरफ से और पहला ओवर लेके विकी बोयर विकी प्रतिष्ठान टीम के लिए सामना करेंगे राइट हैंड बैट्समैन राहुल चौधरी। एक अच्छे शुरुआत की आवश्यकता होगी आज राहुल चौधरी से, अच्छे फॉर्म में और हमेशा से अच्छी शुरुआत देते हुए नजर आए। एसएन ग्रुप धारावाहिक के माध्यम से जो ऑर्गेनाइज किया गया टूर्नामेंट था वहां पर भी भांडू स्ट्राइकर की टीम ने काफी अच्छा क्रिकेट खेला था, स्पेशली राहुल चौधरी की तरफ से। यहाँ पर सेकंड मैच में एक अच्छी पारी देखने को मिली थी। विकी बोयर तैयार होंगे पहली गेंद के साथ इस मैच में। ओवर पिच की बॉल ऑन साइड की तरफ, इस बार बैट स्विंग और गैप में गेंद गया है और तेजी के साथ पहला रन कंप्लीट करते ही यहाँ पर टीम के रनों का यहाँ पर अकाउंट का ओपन होता हुआ राहुल चौधरी के बैट से पहला रन इस मैच का। काफी उम्मीद आज सुमित ढेकले से भी रहेगा, जिस प्रकार से यहाँ पर नवी मुंबई में जब भी उनको मौके मिलते हैं, चाहे तुर्बेगांव का ग्राउंड हो, खासतौर पर धारावी में जिस प्रकार, और आज रामलीला सारसोले नवी मुंबई के इस मैदान पर एक अच्छी पारी की उम्मीद होगी भांडू स्ट्राइकर के और उनके फैंस के लिए। विकी बोयर थोड़ा सा फील्डिंग में अब चेंजेस करते हुए, लेफ्ट हैंडर खिलाड़ी सुमित ढेकले जो अक्सर खासतौर पर लेग साइड इनका काफी स्ट्रांग माना जाता है। विकी बोयर तैयार होंगे एक बार फिर, और इस बार अच्छा स्ट्रोक, बैट का फेस खोला जल्दी और उसके बाद कवर रीजन में गेंद को खेला है। पीछे से खिलाड़ी आते हुए अक्षय पवार सावले के खिलाड़ी, और एक रन के साथ अपना खाता खोला यहाँ पर सुमित ढेकले ने। सिंगल की मदद से स्कोर आगे बढ़ता हुआ 2 पर पहुंचा है। 2 गेंदों में अब तक 2 सिंगल्स आए, दोनों बल्लेबाजों ने अपना खाता खोला है। वेट एंड वॉच वैसा क्रिकेट अब तक देखने को मिलता हुआ। राहुल अब स्ट्राइक पर, ओवर द विकेट विकी। ओवर पिच बॉल ऑन ड्राइव किया है, गेंद गया यहाँ पर शॉर्ट मिड विकेट रीजन में, बॉलर खुद फॉलो थ्रू में जाते हुए गेंद को फील्ड करने के लिए, और इस बीच आता हुआ एक और सिंगल। बॉल थोड़ा सा यहाँ पर कहीं ना कहीं यहाँ पर देखा जाए तो रुक कर भी आ रहा है, बारिश फिलहाल नहीं हो रहा है, और यही कोशिश है यहाँ पर सुमित ढेकले की और राहुल चौधरी की कि जब तक बारिश नहीं तब तक यहाँ पर ज़्यादा से ज़्यादा रन बटोरा जाए। बहरहाल स्कोर देखा जाए तो 3 गेंदों का खेल हुआ अब तक पहले ओवर में, और स्कोर संख्या है 3 विदाउट लॉस। और इस बार लेट कट किया है और बॉल जाता हुआ यहाँ पर स्क्वेरी थर्ड मैन की तरफ, खिलाड़ी जाते हुए यहाँ पर डीप पॉइंट से गेंद को फील्ड करने के लिए, और काफी बढ़िया रनिंग बिटवीन द विकेट। पहला रन तेज दौड़े और साथ ही साथ देखा मौका है दूसरे रन का, और 2 रन यहाँ पर दौड़कर पूरा किया है दोनों बल्लेबाजों ने। गुड रनिंग बिटवीन द विकेट। 2 रन के साथ स्कोर आगे बढ़ता हुआ पहुंचा है 5 पर। 360 ग्राउंड है तो उसके हिसाब से आपको गेंद के मेरिट पर आकर बैटिंग करने होगा, और फिलहाल 5 विदाउट लॉस। ऑफ स्टंप में काफी बाहरी गेंद था और अवे फ्रॉम द बॉडी गेंद, और लेफ्ट किया वहां पर सुमित ने, और काफी बढ़िया यहां पर शॉट सिलेक्शन। वाइड का कॉल आया अंपायर द्वारा। एक्शन रिप्ले आप देख सकते हैं tenniscricket.in के माध्यम से, काफी अच्छा कैमरामैन वर्क। जिस प्रकार गेंद की लाइन में जल्दी आए विकेट कीपर योगेश पवार। बैट का किनारा लिया यहाँ पर, गेंद जाता हुआ यहाँ पर थर्ड मैन की तरफ, खिलाड़ी वहां पर दौड़ते हुए अंगद पाटिल। 2 का कॉल और यशस्वी तरीके से 2 रन कंप्लीट किया दोनों बैटर ने। आउटफील्ड थोड़ा सा गीला है क्योंकि जहां जहां पानी जमा है वहां पर गेंद थोड़ा सा स्टॉप होगा, और यही एक अपॉर्चुनिटी रहेगा बल्लेबाजों को एक के बदले 2 रन कंप्लीट करने का, और वही किया वहां पर सुमित ढेकले और राहुल चौधरी ने। बहरहाल स्कोर देखे तो 5 गेंदे डाल चुके विकी, और 8 रन अब तक खर्च किया इन्होंने पहले ओवर में। एक और बढ़िया स्ट्रोक नियंत्रण में खेला है पॉइंट रीजन पे, और आखिरी गेंद पर आया है सिंगल। स्ट्राइक रखेंगे अपने पास ओवर नंबर 2 में सुमित ढेकले। पहले ओवर के बाद विकी बोयर के ओवर में रन आए कुल 9 विदाउट लॉस भांडू स्ट्राइकर। माजी नगर सेवक ट्रॉफी 2025 सीजन 8 8वां पर्व आज फाइनल डे, और ओपन के लॉर्ड्स आपको देखने को मिल रहे हैं। बॉलिंग मार्क पर अंगद पाटिल अब गेंदबाजी करने आए इनामपुरी के खिलाड़ी,
और ख़ास तौर पर जब ओपन क्रिकेट होता है तो इनकी गेंदबाजी में और धार और असरदार गेंदबाजी देखने को मिलती है। पहली गेंद लेकर ऑन साइड में इस बार खेला, पुल किया था गेंद को, बैकफुट से स्ट्रोक को यहाँ पर शॉर्ट सिलेक्शन चयन था सुमित ढेकले द्वारा। पीछे खिलाड़ी जल्दी आए, क्विक फील्डिंग, 1 रन। अंगद पाटिल ओवर नंबर 2 में आए। पहले ओवर में 9 रन आए थे विकी बोयर के ओवर में। दूसरे ओवर की शुरुआत, स्कोर कार्ड पहुंचता हुआ 10 पर विदाउट लॉस। टॉस हारा था आज भांडुप स्ट्राइकर की टीम ने, लेकिन पॉजिटिव इंटेंट अब तक नजर आता हुआ। बैटिंग में बड़े हिट्स नहीं आ रहे तो यहाँ पर तवज्जो दिया जा रहा है सिंगल डबल्स पर। राहुल चौधरी अब स्ट्राइक पर होंगे। अंगद पाटिल, वो मैच अभी भी याद आता जिस प्रकार रेस्ट ऑफ इंडिया वर्सेस महाराष्ट्र, कमाल का आखिरी ओवर डाला था और करियर चेंजिंग मोमेंट था उनके लिए। इस बार बैकफुट पे खेला है, बॉल को यहाँ पर सीधा पॉइंट रीजन में गाइड किया है। खिलाड़ी वहां पर पहुंचते हुए विकी बोयर गेंद को फील्ड करेंगे। बॉल थोड़ा सा रुक कर आ रहा है, यही कहते हुए यहाँ पर राहुल चौधरी सिंगल के साथ स्कोर पहुंचा अब 11 पर। पहली बाउंड्री की अभी भी तलाश भांडुप स्ट्राइकर मुंबई की टीम को, और शायद सुमित ढेकले यहाँ पर कोशिश जरूर करेंगे जब लूज डिलीवरी उनको मिलेगा। बैकलिफ्ट ऊपर से लेकर आते हैं। स्लोअर वन, चेंज ऑफ द पेस, एक बढ़िया यहाँ पर गेंद डिलीवर किया है अंगद पाटिल ने, और कहीं ना कहीं नेचुरल ये ऑफ कटर था और लेफ्ट हैंड बैट्समैन के लिए लेग कटर बॉल डाली गई है। रबर बॉल क्रिकेट इजी नहीं होता, यहाँ पर गेंद का ग्रिप पकड़ना, उसके बाद गेंद में वेरिएशन लाना, लेकिन अंगद पाटिल काफी बखूबी जानते हैं। ये क्या था भाई, काफी अजीबोगरीब शॉट, यहाँ पर पुल करना चाह रहे थे शायद, माइट भी गेंद बैट के हैंडल पर लगा, उसके बाद बॉल जाता हुआ यहाँ पर थर्ड मैन रीजन में। जब तक मयूर गेंद को फील्ड करेंगे, मयूर वाघमारे यहाँ पर 2 रन कंप्लीट किया है। थोड़ा सा अजीबोगरीब शॉट था, लेकिन यहाँ पर कहीं ना कहीं 2 रन फिर भी मिले भांडुप स्ट्राइकर की टीम को। एक्शन रिप्ले में देख सकते हैं जिस प्रकार हाई बैकलिफ्ट के खिलाड़ी है सुमित ढेकले। स्लोअर वन बॉल पुल करना चाह रहे थे, यस बिल्कुल हैंडल पर गेंद लगा। स्कोर आगे बढ़ता हुआ पहुंचा है अब 13 पर। पटकी हुई बॉल, एक बार फिर यहाँ पर पुल किया गेंद को, बॉल जाता हुआ यहाँ पर स्क्वायर ऑफ द विकेट। खिलाड़ी वहां पर पहुंचते हुए गेंद को फील्ड करने के लिए आराम से सिंगल कंप्लीट किया है। इस सिंगल के साथ स्कोर आगे बढ़ता हुआ भांडुप स्ट्राइकर टीम का 14 रन, 14 पर स्कोर पहुंचता हुआ विदाउट लॉस। दूसरा ओवर फिलहाल चल रहा है, 5 ओवर का मैच है, लेकिन अब तक चौके छक्के देखने को मिला नहीं है इस पारी में। शांत क्रिकेट बीच मैदान के अंदर फिलहाल चलता हुआ। अंगद पाटिल कमाल की बॉलिंग की है, 5 गेंदों में सिर्फ 5 रन खर्च किए। इकोनॉमिकल स्पेल, राइट आर्म राउंड। स्लोअर वन बॉल, एक बार फिर अप पिच खेला था, बॉल सीधा यहां पर डीप कवर के खिलाड़ी के हाथ में था, फील्डर वहां पर खड़े थे अक्षय, और कैच हुआ है ड्रॉप, और देख सकते हैं आप लाजवाब रनिंग बिटवीन द विकेट। टोटल रन यहां पर लिया गया है 2। एक अच्छा स्पेल अंगद पाटिल द्वारा, आखिरी बॉल पर विकेट मिल सकता था, लेकिन अनफॉर्चुनेट वहां पर कैच छिटका हाथ से। ओवर की हुई है समाप्ति, 2 ओवर के खेल के बाद टोटल स्कोर कार्ड पर रन लगे हैं 16 रन। चेक, थँक्यू डीजे। दोन्ही टीमच्या कॅप्टनला आणि याच्यानंतर खेळणाऱ्या टीमच्या सर्वच खेळाडूंना महत्त्वपूर्ण सूचना आहे। ग्रास कटिंग करण्यात आलेलं आहे या ग्राउंडचं, त्याच्यामुळे बॉल जर मैदानाच्या आतमध्ये असेल तर धावा धावून काढू शकता फलंदाज। त्याच्यामुळे बॉल जर मैदानाच्या आतमध्ये असेल, गवतात कुठेही असेल, तर तुम्हाला धावा धावून काढण्याची मुभा आहे फलंदाजी करणाऱ्या टीमच्या माहितीसाठी। 2 ओवर के खेल के बाद टोटल स्कोर है 16 रन स्कोर कार्ड पर। ओवर नंबर 3 में एक बार फिर विकी बोयर अब आ चुके हैं गेंदबाजी करने के लिए। स्क्रीन पर आपको दिखाया जा रहा है उस्मान पटेल, जो सेकेंड इनिंग में बैटिंग करते हुए आपको नजर आएंगे। विकी बोयर अपने नए स्पेल में, भन्नाट रफ्तार भरी ये गेंद, शॉर्ट ऑफ गुड लेंथ की गेंद, उसके बाद अच्छा राइजिंग डिलीवरी, बाकी काम किया वहां पर योगेश पवार विकेट कीपर ने। एक्शन रिप्ले में देख सकते हैं, और हल्का सा बॉल यहाँ पर ऑफ स्टंप की तरफ टर्न भी हुआ, पड़ने के बाद काटा बदलता हुआ गेंद और नीचे रहता हुआ गेंद, थोड़ा सा इस बीच पुल करने की कोशिश, ठीक तरीके से टाइम नहीं कर पाया। यहाँ पर थोड़ा सा स्लो रनिंग बिटवीन द विकेट था, लेकिन बाद में उन्होंने परखा कि डायरेक्ट हिट आता हुआ और 2 रन ले लिया यहाँ पर सुमित ढेकले ने। लाजवाब रनिंग बिटवीन द विकेट, पहला रन तेज दौड़ना चाह रहे थे, लेकिन देखा यहाँ पर गेंद थोड़ा सा फील्डर से दूर है तो एक ही रन इंटरेस्ट थे, लेकिन मौका मिला तो 2 रन दौड़ लिया उन्होंने। 2 रन के साथ स्कोर आगे बढ़ता हुआ पहुंचा है अब 18 पर। विकी बोयर विकेट की तलाश, विकेट प्रतिष्ठान टीम को बहरहाल
ओवर पिच की बॉल थी, यहाँ पर फोर्स करते हुए गेंद को खेला है लॉन्ग ऑन रीजन पे, और फाइनली यहाँ पर देखना यहाँ पर गेंद क्या बाउंड्री तक पहुंची है नहीं, लेकिन लाजवाब एफर्ट देखने को मिलता हुआ लॉन्ग ऑन फील्डर द्वारा। कमिटमेंट पूरा 100% वहां पर फील्डर द्वारा देखने को मिला है। एलिवेशन उतना मिला नहीं शॉट में, अगर एलिवेशन मिलता तो शायद जो गेंद की डिस्टेंस होती ऑलमोस्ट बाउंड्री के बाहर जाता, लेकिन लाजवाब एफर्ट। हल्का सा चांस भी कह सकते हैं वहां पर था। फिलहाल स्कोर पहुंचा है 19-19 पर। यस अंपायर बैटिंग टीम, यस अंपायर बाउंड्री चेक है। बाउंड्री चेक के लिए अंपायर ने यहां पर रिव्यू की मांग की है। शिवसेना शाखा शिरोने गांव नवी मुंबई आयोजित माजी नगर सेवक ट्रॉफी 2025 हम देख रहे हैं। तीसरा ओवर चल रहा, ऑलरेडी 3 गेंदे डाल चुके। विक्की का कमाल का स्पेल गुजरता हुआ, 12 रन खर्च किए इन्होंने अब तक 1.3 गेंदों में। राहुल चौधरी 4 गेंदे इन्होंने फेस की, 5 पर बैटिंग कर रहे हैं, और सुमित 13 पर। कमाल की एक और गेंद। पेस अगर आपके पास हो तो कहीं ना कहीं उसका अच्छा फायदा उठाते हुए, और जब बॉल रिलीज करते हैं, सबसे इंपॉर्टेंट पार्ट रहा है विक्की का कि शोल्डर पर ज्यादा यहां पर तवज्जो देते हैं। फास्ट एंड फ्यूरियस डॉट बॉल। एक और बढ़िया गेंद। इस बार बॉल की जो लेंथ थी बिल्कुल आगे, ओवर पिच डिलीवरी, लेकिन कहीं ना कहीं गेंद की लाइन में आकर खेल नहीं पाया, और फुटवर्क बिल्कुल नजर नहीं आया स्ट्रोक पे। तो छोटे बच्चों से रिक्वेस्ट है थोड़ा सा बाहर से आए, मैच चालू है फिलहाल। ओवर की आखिरी गेंद ऑन दी अप खेला है, बॉल जाता हुआ लॉन्ग ऑन रीजन में, और फाइनली इंतजार की घड़ी कम यहां पर खत्म होती हुई भांडुप स्ट्राइकर टीम के लिए पहला बाउंड्री आया है यहां पर इस पारी में। तीसरे ओवर की आखिरी गेंद पर ओवर की हुई है समाप्ति। 3 ओवर के बाद भांडुप स्ट्राइकर मुंबई टीम का स्कोर हुआ है 23 विदाउट लॉस आफ्टर 3 ओवर। माजी नगर सेवक ट्रॉफी 2025 में 3 ओवर के खेल के बाद टोटल स्कोर हुआ है भांडुप स्ट्राइकर मुंबई टीम का 23 रन विदाउट लॉस। और दूसरी तरफ विकेट प्रतिष्ठान की टीम की भी अगर बात करें तो यहाँ पर हल्की सी खुशी होगी, क्योंकि भले विकेट ना लिया हो लेकिन इकोनॉमिकल गेंदबाजी की है विकी बोयर और खासतौर पर अंगद पाटिल ने। अंगद पाटिल का सेकेंड ओवर काफ़ी क्रूशल ओवर था और उन्होंने एक अच्छी ओवर डाली है। नेक्स्ट मैच के टॉस के लिए यहाँ पर रेडी रहना है। अगला जो मुकाबला खेला जाएगा इस मैच के ठीक बाद इनिंग ब्रेक में हम टॉस करने वाले हैं। खंडारी किंग्स वांद्रे मुंबई वर्सेस प्रवीण 11 खारगर रायगढ़, ये 2 टीमों के बीच मैच होने वाला है। उमर खान और दूसरी तरफ अजीत मोहिते इन एक्शन में होंगे। मयूर वाघमारे देवत के खिलाड़ी अब आए हैं बॉलिंग मार्क पर। सामने सुमित ढेकले जो 13 पर बैटिंग कर रहे हैं, 11 गेंदें इन्होंने फेस की है। स्कोर संख्या 23 आफ्टर 3 ओवर। चौथे ओवर की शुरुआत, पहली गेंद पटकी हुई बॉल, हाफ ट्रैकर गेंद था। यहाँ पर शॉट खेलते ही बल्ला हाथ से थोड़ा सा यहाँ पर फिसला, उसके बाद गेंद जाता हुआ ऑन साइड रीजन में मिड विकेट पे आते हुए यहाँ पर उस्मान पटेल गेंद को फील्ड करते हुए आया है। सिर्फ सिंगल की मदद से स्कोर पहुंचा है 24-24।
पूरे पारी में अब तक देखा जाए तो एकमात्र बाउंड्री आया, वो भी पिछले ओवर की आखिरी गेंद पर राहुल चौधरी के बैट से फुल टॉस बॉल था और हल्की सी रिमझिम बारिश। अब एक बार फिर शुरू हो चुका है। मयूर ओवर द विकेट पुल किया था, बैट के बिल्कुल स्टिकर पर गेंद लगाया, टाइमिंग इतनी कुछ खास नहीं, ऑन साइड में खेला स्ट्रोक और एक ही रन मिला है। खुद फॉलो थ्रू में वहां पर मयूर पहुंचे गेंद तक, सिंगल के साथ स्कोर पहुंचता हुआ जा पहुंचा है 25-25 पर। विके प्रतिष्ठान टीम की गेंदबाजी की बात करें तो आज कमाल की बॉलिंग हुई है। जो दोनों बल्लेबाजों की सबसे बड़ी ताकत है उनका स्ट्रॉन्ग जोन है, ओवर पिच की जो स्लॉट एरिया होता है, बैट के नीचे गेंद, आज काफी अच्छी बॉलिंग, लेंथ बॉल ज्यादा हुआ है, स्लो ओवर वन का ज्यादा इस्तेमाल किया है यहाँ पर विके प्रतिष्ठान टीम ने और यही वजह है कि अब तक सफल साबित हुए थे। लेकिन अंततः करत करत अभ्यास जड़मती हो सुजान, ऑन साइड पर एक लाजवाब प्रॉपर टाइमिंग के साथ बैट स्विंग करते हुए छक्का जड़ा है यहाँ पर बाहुबली सुमित ढेकले ने टीम के लिए आता हुआ इस पारी का यह पहला सिक्स। नवी मुंबई के सर्वप्रथम किस्ते और कट्टर समर्थक क्रिकेट के गोटौली गांव के प्रेमनाथ जी मड़वी, आपका हार्दिक स्वागत है। क्रिकेट कहां भी हो उनकी उपस्थिति जरूर देखने को मिलता है। चलिए दूसरा बॉक्स यहाँ पर बॉल का यहाँ पर पैकेट देना है। टोटल स्कोर हुआ है 31। स्टॉक बॉल डाला था यहाँ पर मयूर वाघवारे ने और जिसको यहाँ पर पॉजिटिव इंटेंट के साथ, गेंद में कोई खराबी नहीं था लेकिन शॉट काफी कमाल का, बैट स्विंग उतनी अच्छी, हाई बैकलिफ्ट खिलाड़ी सुमित ढेकले और गेंद की लाइन में जल्दी आए और उसके बाद एक प्रॉपर टाइमिंग, 6 रन, पहला सिक्स फाइनली आया यहाँ पर भांडुप स्ट्राइकर की टीम के लिए। देखना है देर आया कि दुरुस्त आया कितना। बहरहाल स्कोर हुआ है 31। स्क्रीन पर आपको दिखाया जा रहा है अक्षय पवार, सावले के खिलाड़ी जो अगले इनिंग में आपको दमदार बैटिंग करते हुए नजर आएंगे, अच्छे फॉर्म में। 47 रनों की पारी खेली थी एसएन ग्रुप धारावे आयोजित प्रतियोगिता में। टॉस के लिए रेडी रहना है जो अगला मैच खेला जाएगा और एज पर लॉर्ड्स सीक्वेंस से सभी मैचेस आज होने वाले। कांदारे किंग्स वांद्रे मुंबई वर्सेस प्रवीण 11 खारगर रायगढ़, नेक्स्ट मैच उमेर खान और दूसरी तरफ अजीत मोहिते। उसके बाद अगला जो मैच होगा जेपी 11 भिवंडी, वंडर बॉय ऑफ भिवंडी यानी जयेश पाटिल की टीम, दूसरी तरफ आदित्य प्रिया लॉजिस्टिक कलम्बोली, फोर्थ स्ट्राइकर केतन मात्रे आपको इन एक्शन में नजर आएंगे। और उसके बाद सीक्वेंस के हिसाब से अगला जो मैच होगा MUCC ओडिशा यानी पवन केने और दूसरी तरफ विक्रोलियंस 11 विक्रोली मुंबई अमोल जी मात्रे यानी मंगेश वैती आपको इन एक्शन में नजर आएंगे। चलिए मैच स्टार्ट करना है, प्लीज रिक्वेस्ट है। मैच जो हल्का सा स्टॉप हुआ है उसको वापस से रिज्यूम करना है। मैच स्टार्ट करें प्लीज। भांडुप स्ट्राइकर मुंबई टॉस हार के बैटिंग करते हुए आज के इस पहले मैच में स्कोर हुआ है 31 विदाउट लॉस। 3.3 ओवर का खेल हुआ है। राहुल चौधरी 8 गेंदे इन्होंने फेस किए, 10 पर बैटिंग करे। सुमित ढेकले 13 गेंदे 20 पर नाबाद। 3 गेंदे अब तक डाली है मयूर ने अपने स्पेल में और 8 रन खर्च किए। विकेट प्रतिष्ठान टीम पहला विकेट तलाश कर रही है। बारिश एक बार फिर बिल्कुल तेज होता हुआ धीरे धीरे। सुमित ढेकले एक बार फिर ऑन स्ट्राइक होंगे। पिछली गेंद पर पहला सिक्स आया उनके पारी का और इस मैच का। सारसो लैंड से एक बार फिर गेंदबाजी के लिए तैयार मयूर वाघमारे। ओवर पिच बॉल था, लाजवाब स्ट्रोक यहां पर देखने को मिलता हुआ, ये इनका सिग्नेचर स्ट्रोक है। लाजवाब स्ट्रोक इनसाइड आउट और कवर के ऊपर से एक अफलातून सिक्स जड़ा है। बैक टू बैक ये दूसरा सिक्स आता हुआ भांडुप स्ट्राइकर टीम के लिए कैप्टन टीम के सुमित ढेकले द्वारा। पहुंचे 37 पर। बढ़िया बाउंस बैक वापसी की यहां पर मयूर ने
आगे पिछली गेंद थोड़ी सी आगे की लाइन ओवर पिच डिलीवरी जो ऑन साइड में खेलना चाह रहे थे यहाँ पर सुमित ढेकले एक्शन रिप्ले में वही पता चला, लेकिन बैट की स्पीड इतनी तेज है इनकी कि बॉल आराम से कवर के ऊपर से डिस्टेंस कवर करता हुआ। ओवर की आखिरी गेंद और एक राइजिंग डिलीवरी डालने के बाद ओवर को समाप्त किया है। बैक टू बैक 2 6 और उसके बाद पांचवी और छठी गेंद डॉट बॉल। ओवर की हुई है समाप्ति। कुल मिलाकर 14 रन खर्च किया मयूर वाघमारे ने अपने स्पेल में। आखिरी गेंद जिस प्रकार एक अच्छा बाउंसर का इस्तेमाल किया, परफ्यूम डिलीवरी, स्नॉटर बॉल जिसे कहते हैं, उस प्रकार की यह गेंद थी। 4 ओवर का खेल पूरा। 4 ओवर के खेल के बाद भांडुप स्ट्राइकर मुंबई टीम का टोटल स्कोर हुआ है 37 विदाउट लॉस आफ्टर 4 ओवर। चलते डीजे की तरफ। चार ओवर पूरा हो चुका है। स्कोर है 37 रन। और मैं टॉस के लिए बुलाना चाहूंगा कंधारी किंग्स वांद्रे मुंबई और प्रवीण 11 खारगर टीम के कप्तान से कि टॉस के लिए रेडी रहना है। इनिंग ब्रेक में हम टॉस करने वाले हैं। अगला मैच नंबर 2 प्रवीण 11 खारगर वर्सेस कंधारी किंग्स वांद्रे। अक्षय आखिरी ओवर में बैकफुट पे खेलना चाह रहे थे और कहीं ना कहीं बॉल शरीर से ब्रश हुआ है। यस, लेग बाय का कॉल अंपायर का। सिंगल के साथ स्कोर आगे बढ़ता हुआ जा पहुंचा है 38-38 पर। पूरे पारी में देखा जाए तो यहाँ पर सुमित ढेकले, उनको छोड़कर उतनी आक्रामक रवैया देखने को मिला नहीं बल्लेबाजी में। 26 पर बैटिंग कर रहे हैं 16 गेंदों में। दूसरी तरफ यहाँ पर बॉल पर रन राहुल चौधरी द्वारा 9 गेंदें फेस की, 10 पर बैटिंग कर रहे हैं। अक्षय की अगली बॉल। ऊंचाई काफी है लेकिन लंबाई देखना होगा कितना डिस्टेंस कवर करेगी गेंद। और बिल्कुल बाहुबली नाम है तो बॉल बाउंड्री के बाहर जाना तय है। बैट से अगर मिडल ऑफ द बैट गेंद लगा है तो सुमित ढेकले के बैट से आता हुआ एक कमाल का स्ट्रोक। टोटल स्कोर आगे बढ़ता हुआ जा पहुंचा है 44। तो काफी जल्दी पिक किया, पिकअप एंड डिलीवर, वैसा ये शॉट था। यहाँ पर बैट की स्पीड उतनी तेज, हैंड एंड आई कोऑर्डिनेशन कमाल का। गेंद के ऊपर नजर आखिरी मोमेंट तक रखा वहां पर सुमित ढेकले ने और एक यशस्वी 6 रन अर्जित किया यहाँ पर अपने पारी में। टीम का स्कोर आगे बढ़ता हुआ 44 रन। और कहीं ना कहीं जो स्लो स्टार्ट था उसको यहाँ पर पूरी तरह रिकवर करते हुए स्कोर कार्ड को अब भांडुप स्ट्राइकर की टीम। स्कोर हुआ है 44। सुमित ढेकले जा पहुंचे 32 के स्कोर पर। 17 गेंदें इन्होंने फेस की है। और अक्षय देशमुख आखिरी ओवर में आए बॉलिंग करने। पहली गेंद बिल्कुल स्टंप टू स्टंप लाइन थी, दूसरी गेंद पर आक्रामक रवैया सुमित ढेकले का देखने को मिला है। बहरहाल 44 रन हुआ है स्कोर कार्ड पर। थोड़ा सा स्पीड अप करना है, लगातार हम रिक्वेस्ट कर रहे हैं। नगर सेवक ट्रॉफी 2025 आज ऑल इंडिया ओपन फॉर्मेट हम देख रहे हैं, 8वां सीजन। 4 गेंदों का खेल बाकी इस पहली पारी में। अक्षय अगली गेंद लेकर लॉन्ग ऑफ के ऊपर से इस बार स्ट्रोक को खेला था, लेकिन आकाश जहांगीर द्वारा एक अच्छा कमिटमेंट, लेकिन अनफॉर्चुनेट बॉल जब उन्होंने यहां पर कैच पकड़ते पकड़ते जो बॉडी का वेट था बाउंड्री के बाहर लेके चले गए, जिसकी वजह से यहां पर एक सिक्सर आता हुआ सुमित ढेकले के बैट से। काफी फास्ट था वहां पर। अगर ट्राई कर सकते थे रिले कैच का, बॉल पहले अंदर लाने का, उसके बाद सेकंड अटेम्प्ट में रिले कैच पकड़ने का, लेकिन काफी देर हो गया, बॉल बाउंड्री के बाहर। और इसी सिक्सर के साथ अर्धशतक पूरा होता हुआ भांडुप स्ट्राइकर टीम का। अपना मनपसंद स्ट्रोक पुल करना चाह रहे थे यहां पर, लेकिन इस टाइमिंग स्ट्रोक, 1 रन कंप्लीट। अच्छी फील्डिंग, उतना अच्छा यहाँ पर सही एंड पर नॉन स्ट्राइकर एंड पर थ्रो। सिंगल आया, सिंगल की मदद से स्कोर आगे बढ़ता हुआ 51-51। 3 ओवर में रन इतने बने नहीं थे, मात्र 23 रन थे, लेकिन उसके बाद रनों की काफी अच्छी रिकवरी की है सुमित ढेकले ने। स्पेशली यहाँ पर 4 सिक्सर जो आए उनके बैट से स्कोर पहुंचता हुआ 51।
और उनका व्यक्तिगत स्कोर, इंडिविजुअल स्कोर 39 पर बैटिंग कर रहे हैं। अगली गेंद अक्षय लेकर, कमाल का स्ट्रोक था, प्योर क्लास था और बाउंड्री के देखना कि बाहर गेंद गया, एक टप्पा खाने के बाद गया। अंपायर सिग्नल यहां पर थोड़ा सा समय लेते हुए, जायजा लेते हुए, उसके बाद अंतिम सिग्नल आता है अंपायर का, वन बाउंस ओवर द फैन, एक्स्ट्रा कवर रीजन में एक लाजवाब प्योर क्लास शॉट राहुल चौधरी द्वारा। का स्ट्रोक ऑन द राइज और खासतौर पर ओवर पिच की बॉल था। टैलेंट इनके पास है और बल्लेबाजी में प्योर क्लास देखने को मिला राहुल चौधरी द्वारा। स्कोर संख्या आगे बढ़ता हुआ 55 पर। आखिरी गेंद पहले पारी का, अक्षय देशमुख ओवर द बॉल रेड खेलने का प्रयास था, बॉल जाता हुआ लॉन्ग ऑफ रीजन में, गैप में गेंद गया। उस्मान पटेल की भरपूर कोशिश गेंद को रोकने की और फिर थोड़ा सा वहां पर गिला, जिसकी वजह से यहां पर 2 रन ले चुके। तीसरे की मांग थी लेकिन अनफॉर्चुनेट 2 ही मिलेगा वहां पर। इनिंग होता हुआ समाप्त। 3 ओवर में 23 बने थे लेकिन उसके बाद एक अच्छा रिकवरी बैटिंग में किया सुमित ढेकले और उनके साथ ओपनिंग पैर में आए राहुल चौधरी ने। कुल मिलाकर 5 ओवर के खेल के बाद टॉस हारकर बैटिंग करने उतरे भांडुप स्ट्राइकर मुंबई की टीम ने रन बनाए टोटल यहां पर 57 और 58 का लक्ष्य रखा गया है। 25 मिनट्स के अंदर विके प्रतिष्ठान टीम ने यहां पर ये पहली पारी कंप्लीट की है। वेल डन अंगद पाटिल एंड संपूर्ण टीम, डिसिप्लिन क्रिकेट देखने को मिला और इसी प्रकार बाकी टीमों से भी हम यही उम्मीद जताते हैं कि यहाँ पर इसी प्रकार विद इन टाइम आप अपनी इनिंग कंप्लीट करें। कांधारी किंग्स वांद्रे मुंबई टीम से मैं रिक्वेस्ट होगा टॉस के लिए आना है। प्रवीण 11 खारगर रायगढ़ टीम से मैं रिक्वेस्ट होगा टॉस के लिए आना है। अजीत मोहिते, उमर खान आमने सामने होंगे। ये बॉलिंग स्कोर कार्ड आप देख सकते हैं जिस प्रकार विकी बोयर का 2 ओवर का स्पेल, 16 रन उन्होंने दिया, विकेट एक भी नहीं मिला लेकिन किफायती बॉलिंग। इस विकेट को अच्छे से जानते हैं, एक्सपीरियंस है। अंगद पाटिल 1 ओवर 7 रन। उसके बाद मयूर वाघमारे हल्के से थोड़े से महंगे साबित हुए, 14 रन खर्च किए लेकिन भांडुप स्ट्राइकर के लिए आखिरी ओवर कमाल करा जिसमें 19 रन अक्षय देशमुख के ओवर में आए। टोटल स्कोर हुआ है 57 और 58 का यहाँ पर टारगेट रखा गया इस मैच में। टॉस के लिए मैं बुलाना चाहूंगा एक बार फिर। चला टॉस साठी या पुढची मॅच असेल यानंतर। कांधारी किंग्स आखिरी कॉल हो गए। कांधारी किंग्स वांद्रे वर्सेस प्रवीण 11 खारगर। 58 का लक्ष्य। 58 रनों की कहानी किस प्रकार होगी और पहला इनिंग काफी ब्लॉकबस्टर रहा तो दूसरी इनिंग भी उतनी यहां पर दमदार नजर आएगा आपको। और ओपन क्रिकेट का अगर टूर्नामेंट हो तो इसलिए हम एक ही शब्द कहते हैं, कमेंट्री में मजा नहीं आते जब तक ना हो कमेंट्री बॉक्स में कुणाल जी दाते। तो वॉइस ऑफ आईपीएल आपको अब आप पर कमेंट्री करते हुए नजर आएंगे। 30 गेंदे 58 का इक्वेशन, 58 रनों की कहानी कुणाल सर की जुबानी। थैंक यू सो मच, बने रहिए, देखते रहिए tenniscricket.in पर नगर सेवक ट्रॉफी 2025। हेलो चेक, हेलो हेलो। सुस्वागतम सुस्वागतम सुस्वागतम।
शिवसेना शाखा शिरवणे ग्रामस्थ आयोजित नगरसेवक ट्रॉफीचं आयोजन 8वं पर्व आणि या 8व्या पर्वामध्ये सर्व काही तुम्हाला पाहायला मिळेल. खुल्या गटातला तडका आज या स्पर्धेला देण्यात आला आणि ही पहिल्या डावाची काही हायलाइट्स क्षणचित्र सध्या तुमच्या स्क्रीनवर आहेत, जिथे सुमित ढेकलेने शेवटपर्यंत डाव सावरला आणि शेवटी एक चांगलं टार्गेट सेट झालं. सुमित ढेकलेने या मॅच मध्ये 39 रन केले 39 आणि आता टॉस केला जातो आमच्या प्रेझेंटेशन बॉक्स मध्ये. प्रथमेश पाटील तिथे उपस्थित आहेत दोन कॅप्टनसह. हेड इज अ कॉल आणि टॉस जिंकलाय कांधारी किंग्स. यस सर, टॉस जिंकलाय. सर्वप्रथम निर्णय काय असेल? हम लोग फील्डिंग करेंगे. आज संपूर्ण महाराष्ट्रभरातील भारतभरातील सर्व खेळाडू आज ऑल इंडिया ओपन आहे आणि समोर देखील चांगली टीम आपल्या भूषण पाटील आणि त्यांची संपूर्ण पॅक टीम आहे. का म्हणाल एकंदरीत किती धावांपर्यंत या टीमला रोखण्याचा प्रयत्न असेल तुमचा? हम लोग वही कोशिश करेंगे 60 रन तक रोकने के लिए, क्योंकि यहाँ पे चेज अच्छा होता है, बैटिंग भी अच्छी होगी, इंशाल्लाह हम लोग जीतेंगे. थँक्यू व्हेरी मच. भूषण पाटील तुमच्याकडे येतोय. कमीत कमी धावांमध्ये रोखण्याचा प्रयत्न ते करतील सांगण्यात आले. काय मनसुबा आहे? कारण एकंदरीत या मैदानाशी तुम्ही भरपूर भौगोलिक स्थितीसोबत वाकित आहात. काय सांगता येईल की किती धावा तुमच्यासाठी सेफ असतील? 70 करण्याचा प्रयत्न करू, कारण की कालच्या दिवसात देखील आपण पाहिलं चेस खूप कमी होत होते रन्स. सो 70पर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न असेल. आणि एकंदरीत ही स्पर्धा सालाबादप्रमाणे तुम्ही याही वर्षी खेळताय. या स्पर्धेचा जो खऱ्या अर्थाने जो ग्लॅमर आहे तो वर्षानुवर्षे वाढत चालला आहे आणि याही वर्षी काहीतरी वेगळं करण्याचा प्रयत्न किरणदादा आणि संपूर्ण त्यांच्या कमिटीच्या माध्यमातून करण्यात आला आहे. काय सांगाल आयोजनाविषयी 2 शब्द? नक्कीच दादा, जेव्हा पण ऑर्गनायझेशन रबर बॉलचा असतो नेहमीच दरवर्षी काहीतरी नवीन इम्प्लिमेंट करत असतात. मला म्हणजे जशी सुप्रीमो आपली मुंबईतली सर्वात मोठी टुर्नामेंट आहे, तर रबर बॉलची सर्वात मोठी टुर्नामेंट ही नवी मुंबईत होते, हे गर्वाची बाब आहे. आणि नेहमीच किरणदादा आम्हाला संधी देतो. म्हणजे या टुर्नामेंटमध्ये माझी एक एंट्री नेहमीच असते. सो थँक्यू सो मच दादा. आणि अशाच रीते ऑर्गनायझेशन करत राहा. ओपन नाही तर सर्व क्रिकेटरांचं त्यांचं जे ध्यान असतं का सर्व क्रिकेटर्स या टुर्नामेंट खेळली पाहिजे. काल ग्रामीणचा फॉर्मॅट बघितला, नंतर 30+, 40+चा फॉर्मॅट बघितला. सो सर्व क्रिकेटर्सला इन्वॉल्व करून हे क्रिकेट चालू असतं आणि दरवर्षी काहीतरी नवीन आणण्याचा प्रयत्न असतो. सो नेहमीच असेच कन्सिस्टंट ही टुर्नामेंट ठेवत राहा, जेणेकरून आपले नवी मुंबईचे प्लेयर देखील आपल्याला दिसतील, बाहेर जाताना दिसतील. थँक्यू. थँक्यू व्हेरी मच. हे होते भूषण पाटील ज्यांनी आपला मनोगत व्यक्त केलं या स्पर्धेच्या निमित्ताने. जाऊया आपण कॉम्बॉक्समध्ये जोडले जातील द व्हॉइस ऑफ इंडिया मिस्टर कुणाल दाते सर. धन्यवाद सचिनजी गिरी, धन्यवाद हर्षदजी मडवी. स्वागत आहे आपल्या सगळ्यांचंच नगरसेवक ट्रॉफीचा हा क्रिकेटचा महोत्सव, क्रिकेटचा महासंग्राम आणि खऱ्या अर्थाने अंतिम टप्प्यामध्ये आपण आलोय. त्याचं कारण आहे आज खुल्या गटाचा तडका या स्पर्धेला देण्यात आला, परंतु त्या अगोदर फलंदाज बाद होतो, प्ले डाऊन आणि बरोबर मिडल अँड लेग स्टिकला बॉल धडकलाय. विकेट आली आहे पहिल्याच ओव्हरमध्ये. वर्तकनगर एक्सप्रेस रवी बुंबक, ठाणे वर्तकनगर परिसरातील हा खेळाडू आणि बरोबर टप्प्यावर गोलंदाजीसाठी जाणला जातो रवी बुंबक. त्याच्या खात्यामध्ये पहिलं यश आणि आता आलाय रायगडचा टायगर उस्मान पटेल मैदानाच्या आतमध्ये. आणि मी जेव्हा आणि समालोचन करण्याला सुरुवात केली तेव्हापासून मी पाहतोय ज्या वेळेला टेलिकास्ट ची दुनिया आली 2013 मध्ये tenniscricket.in च्या माध्यमातून पहिल्यांदा टेलिकास्ट केलं गेलं, ही वाहिनी आली, तेव्हापासून लाईव्ह चॅटमध्ये पहिला प्रश्न हाच विचारला जातो, उस्मान का मॅच कब है? आणि तो आलाय आता मैदानामध्ये. या रामलीला क्रीडांगण सारसोळ येथे आपलं सगळ्यांचं सहर्ष स्वागत. लाईव्ह लोकेशन प्रत्येक व्हॉट्सअप ग्रुपमध्ये शेअर करण्यात आलेलं आहे, जेणेकरून तुमची सोय व्हावी, अतिशय योग्यरित्या आपण इथे उपस्थित व्हावेत. आणि या ज्या मॅचेस आहेत या सिक्वेन्शियली खेळवल्या जातील. याच्यानंतर जो सामना आहे तो कांधारी किंग्स प्रवीण 11 खारघर या 2 टीममध्ये. त्याच्यानंतर AB सामर्थ्य मालेगाव JP11 भिवंडी विरुद्ध आदित्य प्रिया लॉजिस्टिक कळंबोली असा सामना असेल. आणि त्याच्यानंतर MUCC ओडिसा भिवंडी विरुद्ध विक्रोलेन्स विक्रोळी. ओ आल्या आल्या बॉलला उडवलंय उस्मानचा तडाखा, बॉल फेकून दिलाय बाउंड्री लाईनच्या बाहेर. हा टायगर आहे, बॉल बाउंड्री लाईनच्या बाहेर षटकार.
काय परफेक्ट भिंगरी शॉट, जसा बॉल आला तसाच उस्मान त्याच्यावर तुटून पडला आणि बॉलला फेकून दिलं बाउंड्री लाईनच्या बाहेर. ही खासियत आहे उस्मानची. पहिला बॉल असो मॅचचा की शेवटचा, उस्मान याच अंदाजामध्ये खेळतो. परत एक वेळा बॅक टू द बॉलर खेळलाय समोरच्या दिशेला. एक धाव तर मिळेल. दुसऱ्या धावेचा प्रयत्न आता उस्मान करताना दिसेल का हा प्रश्न आहे, परंतु एकच धावी ते कंप्लीट केली जाईल. या सिंगलच्या मदतीने टीमची धावसंख्या 9. स्कोर बोर्डवर षटक क्रमांक पहिलं प्रगतीपथावर असताना रवी भुंबक पहिलं षटक हाताळतोय. या मॅच मध्ये टार्गेट सेट करण्यात आलं ते आहे 58 आणि या 58च्या लक्ष्याचा पाठलाग करत असताना सुरुवात 9 आहे. एक फलंदाज बाद. टीम विके प्रतिष्ठान पांडुप स्ट्रायकरच्या विरुद्ध खेळत असताना प्रथमेश पाटील जे संदपचे आहेत त्यांचा हा संघ आहे. परत एक वेळा हलक्या हाताने फक्त दिशा दिली आहे. पंच करत असताना एक सिंगल तिथे मिळेल. शॉर्ट एक्स्ट्रा कव्हरच्या दरम्यान हा फटका सजवला. एक सिंगल ऍड होते. टीमची धावसंख्या स्कोर बोर्डवर 10. 5 बॉलचा खेळ संपलाय. शुभ सकाळ सगळ्यांनाच. माजी नगरसेवक ट्रॉफीचं आयोजन 8वं पर्व. कोविडच्या कालखंडामध्ये ही स्पर्धा थांबली, परंतु त्याच्यानंतर अविरत अखंडित ही स्पर्धा तुमच्या समोर आणली आहे. क्रिकेट प्रेमी व्यक्तिमत्व अविनाशजी सुतार आणि आपले माजी नगरसेवक ज्ञानेश्वरजी सुतार साहेब यांच्या वतीने अंपायरचा सिग्नल व्हाईट बॉल. एक्स्ट्रा रन मिळेल. टीमची धावसंख्या स्कोर बोर्डवर नेल्सन आकडा 11 धावा. एक फलंदाज बाद. सध्या 3 इक्के आपल्याला पाहायला मिळतात बरोबर स्कोर बोर्डवर आणि खूपच महत्वाचा सामना आहे. चांगला सामना रंगेल हीच अपेक्षा आहे. टार्गेट 58च आहे. 58 टार्गेट. योगेश पवार, उस्मान पटेल एक पार्टनरशिप बिल्ड करणं गरजेचं आहे विके प्रतिष्ठानसाठी, परंतु समोर रवी बुंबक आहे वर्तक नगर ठाणेचा हा खेळाडू आणि समोर उस्मान पटेल. फ्लिक ऑफ द रिस्ट मनगळ्यातली ताकद झोकली. ऑन साइडला बरोबर दिशा दिली. आउटफील्ड तिथे बॉल थोडासा थांबेल आणि तोपर्यंत 2 धावा कंप्लीट करत असताना दिसेल उस्मान पटेल. पहिलं षटक संपलंय. पहिल्या ओव्हरच्या समाप्तीनंतर आता आणखीन एक धाव मिळताना दिसेल. तिसरी धाव कंप्लीट केली आहे. रनिंग बिटवीन द विकेट लाजवाब आहे. दोन्ही खेळाडूंच्या दरम्यान 2 होत्या तिथे 3 केल्यात आणि 3 झाल्यामुळे आता धावा झालेल्या आहेत 14. पहिलं षटक आता संपलं आणि पहिल्या ओव्हरच्या समाप्तीनंतर धावा स्कोर बोर्डवर 14 धावा. एक फलंदाज बाद. तडकतं बळकतं संगीत आणि आगरी कोळी संगीताबरोबरच क्रिकेटचा मनमुराद आनंद तुम्ही आज संपूर्ण दिवसामध्ये लुटताना दिसाल. आणि योगेश पवार सध्या मैदानामध्ये आहेत उस्मान पटेलच्या बरोबरीने. उस्मान खेळतोय 10 वर, योगेश खेळतोय 1 वर आणि या मॅच मध्ये धावा करायच्या 58 धावा झाल्यात आतापर्यंत 14. चांगला सामना रंगेल. सिराज आलाय बॉलिंगसाठी. सिराज चौधरी सेकंड ओव्हर मध्ये भांडूप स्ट्रायकरने देखील एक चांगला संघ बांधलाय. सिराज यंदाच्या अंगमामध्ये चांगली बॉलिंग करतोय. सिराजचा टप्पा खूप महत्वपूर्ण ठरू शकतो या मॅच मध्ये. या खेळपट्टीवर या रामलीला क्रीडांगणावर सिराज तयार. पहिला बॉल. हा याच गोष्टीचा मी उल्लेख करत होतो. टप्पा खूप चांगला ठेवलाय त्याने या हंगामामध्ये. बॉलमध्ये उसळी चांगली प्राप्त करतो आणि सिराज खांद्याचा वापर चांगला करतो. विकेटच्या डेप्थला हिट करतो त्याच्यामुळे त्याला एक वेगळी उसळी प्राप्त होते आणि ते त्याने या हंगामात केलंय. गोलंदाजी करत असताना भिवंडीची स्पर्धा असेल, धाराव्याची स्पर्धा असेल, त्याच्यामुळे या गोष्टी त्याच्याकडून पाहायला मिळतात. हा परत एक वेळा बॅकफुटला जात असताना स्क्वेअर कट केलाय. सिंगल मिळते उस्मानला. सिंगल बरोबर टीमची धावसंख्या आकार घेईल. धावा वाढतायत. धावा झाल्यात आता स्कोर बोर्डवर 15 आणि सिराज जास्त मोठ्या रनअपने गोलंदाजी करत नाही. तो खांद्याचा चांगला वापर करतो. तेच विकीने केलं आणि या खेळपट्टीवर तुम्हाला तेच करायचं आहे. बरोबर फलंदाजाचा पवित्रा काय, फलंदाज कुठल्या पद्धतीने स्ट्रोक खेळण्यासाठी प्रयत्नशील आहे, या सगळ्या गोष्टी जर तुम्ही लक्षात घेतल्या तर तुम्ही नक्कीच फलंदाजाला थांबवू शकता. सकाळचं हे कोवळं ऊन. सकाळी चांगली बॅटिंग केली पावसाने आणि आता सध्या सकाळच्या कोवळ्या उन्हामध्ये ही स्पर्धा रंगते. यावेळेला स्लॉटमध्ये बॉल होता. ऑन साईडला बॅट चांगली फिरवली आहे परंतु बॉल तिथेच थांबतोय. स्क्वेअर लेगचा फिल्डर येईल धावत. तोपर्यंत 1 धाव मिळते. या ओव्हरमध्ये सिराजने 3 बॉलमध्ये फक्त 2 धावा खर्च केल्या. टीमची धावसंख्या स्कोर बोर्डवर 16. पहिल्या डावामध्ये सुमित थोडासा चाचपळत होता. पहिल्या 3 ओव्हरमध्ये धावा आल्या नव्हत्या परंतु त्याच्यानंतर त्या धावा आलेल्या आहेत. त्याच्यामुळे या सामन्यामध्ये तशीच कलाटणी पाहायला मिळू शकते. इथे ते चित्र आहे.
धावा झाल्या 16. 9 बॉलचा खेळ संपलाय. सिराज हा बॉल थोडासा पुढे टाकला होता. बॉल हवेत आहे. फिल्डर येत आहेत. डीप मधून एक्स्ट्रा कव्हरला प्रयत्न सुरू आहे. 2 धावा नक्की उस्मानी ते घेऊन जाईल. 2 धावांबरोबर टीमची धावसंख्या स्कोअरबोर्डवर 18. मॅच इज स्टील ऑन. सामना चांगला रंगेल. 58 धावसंख्येचा पाठलाग करायचा आहे. 40 धावा अजूनही करायच्या आहेत. 18 धावा सध्या स्कोअरबोर्डवर आहेत. विके प्रतिष्ठान एनएम रायगड ग्रामीण विरुद्ध भांडूप स्ट्रायकर च्या दरम्यान हा महत्वपूर्ण सामना. फर्स्ट मॅच खुल्या गटामधला. सेकंड मॅचचा देखील टॉस झालाय. कांदारी किंग्स आणि प्रवीण 11 खारघर या 2 टीमच्या दरम्यान हा महत्वपूर्ण सामना असेल. संतोष जिबंड आले असेल तर आपल्याला विनंती, आपण या व्यासपीठावर. आपलं स्वागत आहे. कांदारी किंग्स संघ बांधणीमध्ये महत्वाचा आणि मोलाचा वाटा नेहमी संतोष बंडे यांचा असतो. तर त्यांना विनंती असेल, आपण आला असाल तर आपल्याला विनंती, आपण या व्यासपीठावर आपलं स्वागत आहे. टीमची धावसंख्या 18. एक फलंदाज बाद. 2 धावा या बॉलवर आल्यात आणि हळूहळू पार्टनरशिप बिल्ड करत असताना हे दोन्ही फलंदाज आपल्याला पाहायला मिळतात. परत एक वेळा गोलंदाज सज्ज. बॅकफुटला जात असताना चांगला स्क्वेअर कट, एक सिंगल तिथे मिळताना दिसेल. 1 धाव इथे कंप्लीट होते. दुसऱ्या धावेचा प्रयत्न इथे सुरू झालाय. 2 धावा कंप्लीट होतील. तिसऱ्या धावेचा प्रयत्न आता होईल का हा प्रश्न आहे आणि तोपर्यंत 2 धावा मिळतील. टीमची धावसंख्या स्कोअर बोर्डवर 20. याच दरम्यान दीपक बाळाराम पाटील यांचं इथे आगमन झालंय. नवी मुंबई प्रीमियर लीगचे कमिशनर म्हणून त्यांची एक वेगळी ओळख आहे. क्रिकेट प्रेमी व्यक्तिमत्व आणि क्रिकेट प्रेमी व्यक्तिमत्व अविनाशजी सुतार साहेब देखील आहेत आणि त्यांच्या संकल्पनेतून आपण गेली कित्येक वर्षे ही स्पर्धा तुमच्या समोर घेऊन येतो. यावेळेला स्लॉट मध्ये बॉल होता, समोर मारलाय. चांगलं टायमिंग पाहायला मिळतंय टायगरच्या बॅट मधून. हा दुसरा षटकार. ग्राउंड लॉंग ऑन बाउंड्री लाईनच्या दिशेने उस्मानच्या बॅट मधून सिक्सर आलाय. चांगलं टायमिंग, भव्य फटका. डाऊन दी ग्राउंड एक देखना फटका. जसा स्लॉट मध्ये बॉल पडला तसाच बॉलला पाठवलं बाउंड्री लाईनच्या बाहेर. 6 धावा इथे येत असताना आणि यासाठी जाणला जातो. टीमची धावसंख्या स्कोअरबोर्डवर 26. 26 धावा फलकावर लागल्यात. 58च्या लक्ष्याचा पाठलाग करायचा आहे. 32 धावा करायच्यात येणाऱ्या 18 बॉलमध्ये. 18 चेंडू 32 धावा हे समीकरण या मॅच मध्ये असेल. 18 बॉल 32 रन हे समीकरण. मॅच इज स्टील ऑन. एक चांगलं षटक मॅच मध्ये पलटवार. आता आलाय सुमित अवटे. बुमरा टेनिस बॉल क्रिकेट जगतातला. बरोबर त्याच सेक्शनने गोलंदाजीसाठी हा खेळाडू जाणला जातो. सुमित अवटे आणि त्याच्या समोर आहे योगेश पवार. टू विंडो मध्ये tenniscricket.in च्या माध्यमातून एक क्षणचित्र आपल्या समोर दाखवली जातात. तुम्ही पाहताय माजी नगरसेवक ट्रॉफी. हे चांगलं बॅटल असेल. बुमरा वर्सेस योगेश पवार. महत्वाचं आहे धावा चेस होतील का. पहिला सामना. पहिला बॉल थोडासा वेगाने सरळ गेला विकेट कीपरच्या हातामध्ये. स्किड होत असताना पहिला डॉट बॉल आलाय. डॉट बॉलचा दबाव नक्की बनताना दिसेल टीम विके प्रतिष्ठान एनएम रायगड ग्रामीणवर. कारण वेग चांगला या गोलंदाजाकडे. टप्पा चुकता भेदकता याच्याकडे आहे. अनेक स्पर्धा सातत्याने गाजवल्यात भांडूप स्ट्रायकरने. त्याच्यामध्ये चांगलं योगदान आहे या खेळाडूचं. दुसरा बॉल पडल्यानंतर स्लाइटली बाहेर निघाला सरळ विकेट कीपरच्या हातामध्ये. बॅक टू बॅक 2 डॉट बॉल. यावेळेला योगेश पवारला शांत ठेवलंय. चांगली कामगिरी, चांगली गोलंदाजी ते करत असताना सुमित अवटे बुमरा या टीमचा आणि महत्वाचा गोलंदाज आहे. अशा कंडिशन मध्ये तो नेहमी चांगली गोलंदाजी करताना दिसतोय. नुकताच पाऊस पडून गेलाय आणि या खेळपट्टीवर बॉल चांगला स्किड होतो. तो प्रयत्न इथे सुरू आहे. वारा वेगाने वाहतोय. लेफ्टी बॅटरसाठी नक्कीच ही चांगली जमेची बाजू आहे. ज्या दिशेने झेंडे फळकतात तुम्हाला देखील लक्षात येत असेल त्या दिशेने फटकेबाजी करणं गरजेचं आहे. परंतु सध्या तरी आपण पाहतोय पहिले 2 डॉट बॉल टाकलेत गोलंदाजी करत असताना सुमित अवटेने. तिसरा बॉल
यावेळेला वाईड यॉर्करचा प्रयत्न होता, थोडासा बाहेर ठेवण्याचा प्रयत्न होता, विकेट किपरने बॉल सोडलाय, गलीमधून फिल्डर धावतायत बॉलच्या मागे, तोपर्यंत 2 धावा इथे कंप्लीट केल्या जातील. तिसऱ्या धावेचा प्रयत्न उस्मानने केलाय आणि आता पंचांचा इशारा वाईट +2 अशा 3 धावा मिळतील. टीमची धावसंख्या ट्रिपलने पुढे जाईल. धावा वाढतात, धावा झाल्यात 29, 29. 29 धावा. ओव्हर नंबर 13 प्रोग्रेस. आणि जास्त बाहेर टाकण्याचा प्रयत्न होता, शरीरापासून दूर ठेवण्याचा प्रयत्न, कारण चर्चा होती त्या वाऱ्याच्या वेगाची, त्या दिशेला फटकेबाजी होईल का, परंतु तोच अँगल कट करण्याचा प्रयत्न होता गोलंदाजाचा. 29 रन झाले स्कोर बोर्डवर. परत एक वेळेला तेच दृश्य, परत एक वेळेला तीच स्थिती, परत एक वेळेला तीच लाईन, तीच लेंथ आणि त्याच दिशेला इथे बीट करत असताना फलंदाज योगेश पवारला सातत्याने या ओव्हरमध्ये जसप्रीत बुमराह म्हणजेच सुमित औटे काय गोलंदाजी आहे. पडल्यानंतर बाहेर निघतोय, कटरचा खूप चांगला वापर, पकडून टाकलेला ऑफ ब्रेक, लेफ्टी बॅटरसाठी होणारा लेग कटर सर विकेट कीपरच्या हातात. लगातार अशी गोलंदाजी होते. सुमित ढेकले सातत्याने तोच कानमंत्र देतोय की एक्स्ट्रा खर्च न करता याच लाईन आणि लेंथवर जर गोलंदाजी राहिली तर प्रभावी तू ठरू शकतो. आणि परत एक वेळा रिमझिम पावसाला सुरुवात झाली. हा परत एक वेळा फायदा उचलण्याचा प्रयत्न असेल आणि त्याचमुळे उस्मानने ग्लव्हची मागणी कदाचित केली आहे, कारण ग्रिप करणं महत्वाचं आहे. टीमची धावसंख्या स्कोर बोर्डवर 29. बॅकफुटला जात असताना पंच केलाय, गॅपमध्ये चाललाय बॉल, फिल्डर आहे तिथे, प्रयत्न अपयशी होईल आणि बॉल सीमारेषा पलीकडे. 4 धावा मिळतील. येतोय चौकार. पावसाला सुरुवात आणि आता या चौकाराच्या मदतीने परत एक वेळा तो पलटवार केलाय टीम विक्रांत केने प्रतिष्ठान NM रायगड या टीमने. 33 धावा झाल्या, 33. आता अजूनही 25 धावा करायच्या आहेत. बॉल शिल्लक आहे तुमच्याकडे 14 बॉल मध्ये 25 धावा. रिक्वायर रन रेट 10.71, 71 ची सरासरी. करंट रन रेट 12.38. ही परिस्थिती 14 चेंडू आणि 25 धावा. वेगवान बॉल ऑन साइडला दिशा दिली आहे. एक धाव तर इथे नक्की मिळताना दिसेल. एकाच धावेवर समाधान इथे मानलं जातं. टीमची धावसंख्या सिंगलच्या मदतीने 34 धावा, 34. 13 बॉलचा खेळ शिल्लक आहे. 13 बॉल मध्ये 24 धावा करायच्या आहेत. पाऊस पडला, पाऊस थांबला, परत एक वेळा मॅच मध्ये कहाणी बदलली जाऊ शकते. ओली झालेली खेळपट्टी, त्याच्यावर गोलंदाजी तुम्ही कशी करताय याच्यावर संपूर्ण सामना निर्भर असणार आहे. हळू प्रचंड गर्दी प्रेक्षकांची देखील वाढू लागेल या क्रीडांगणावर. कारण प्रेक्षकांनी भरभरून प्रतिसाद नेहमीच या माजी नगरसेवक ट्रॉफीला दिलाय. अविनाशजी सुतार आणि त्याचबरोबर ज्ञानेश्वरजी सुतार यांची संकल्पना, किरणजी मेहर, विवेक सुतार, अनिल भोईर, दत्ता नाईक आणि संपूर्ण अविनाशजी सुतार यांची कमिटी. शॉर्ट बॉलचा वापर पूल केला, हवेत 2 फिल्डर धावतायत आणि इथे फिल्डर तर सातत्याने गिरक्या घेत होता बॉलच्या मागे आणि तोपर्यंत त्या 2 धावा मिळतील उस्मानला. टीमची धावसंख्या ओव्हरची समाप्ती होते. 3 धावा झालेल्या आहेत, 36. आता 12 बॉलचा खेळ शिल्लक आहे. 12 बॉल मध्ये धावा करायचे 22. 12 गेंदे 22 रन. 22 फ्रॉम 12. बारा बॉलमध्ये 22 धावा करायच्या. ते आमच्या मुख्य व्यासपीठाचं दृश्य तिथे तुम्हाला पाहायला मिळत आहेत. प्रथमेशजी पाटील जे संदपचे आहेत आणि विक्रांत केने प्रतिष्ठानचे सर्व आहेत महाराष्ट्र राज्याचे.
आणि खऱ्या अर्थाने अनेक मोठमोठ्या स्पर्धांमध्ये त्यांचा संघ सातत्याने खेळताना आपल्याला पाहायला मिळतो. आपलं स्वागत आहे नवी मुंबईच्या या क्रीडा नगरीमध्ये. रामलीला मैदान सारसोळ येते. त्यांच्याच बरोबर बाजूला आपल्याला पाहायला मिळतात नवी मुंबई प्रीमियर लीगचे कमिशनर. गेले 5 हंगाम नवी मुंबई प्रीमियर लीगचे कमिशनर आपल्या टेनिस बॉल क्रिकेटसाठी आणि नवी मुंबईसाठी खूप चांगलं काम करतात. आणि सध्या दीपक बाळाराम पाटील आपलं सहर्ष स्वागत आम्ही इथे करतोय. त्यांच्याच बाजूला आपल्याला जगदीशजी पाहायला मिळतात. आपलं देखील सहर्ष स्वागत, वेलकम. आणि संपूर्ण मित्रपरिवार जो प्रथमेश पाटील यांच्या बरोबरीने इथे उपस्थित झालाय, आपलं देखील सहर्ष स्वागत. प्रमोद पाटील साहेब देखील इथे उपस्थित आहे शिरवणेचे, आपलंही सहर्ष स्वागत. अंपायरचा इशारा पहिल्याच बॉलवर वाईड बॉलचा आलाय, प्लस 1 अशा 2 धावा मिळतील. प्रमोद भोईर आहेत, आपलं सहर्ष स्वागत या क्रीडा नगरीमध्ये. आमच्या मुख्य व्यासपीठावर प्रमोदजी भोईर हे देखील इथे उपस्थित आहेत. व्हाईट बॉल प्लस 1 अशा 2 धावा. ऑन साइडला लॉफ्टेड ऑन ड्राईव्ह, डीप मध्ये फिल्डर येत आहेत. स्कोर थोडासा स्किड झालाय बॉल, तिथे चांगली फिल्डिंग पाहायला मिळाली राहुलची. तोपर्यंत 1 धाव ऍड होईल. टीमची धावसंख्या सिंगलच्या मदतीने पुढे जाते. धावा झाल्यात 39, 39. 11 चेंडू आणि 19 धावा, 19 फ्रॉम 11. 11 बॉल आणि 19 धावांची आवश्यकता आहे या मॅच मध्ये. पहिला सामना रोमहर्षक, हा गोलंदाज खूप महत्वाचा ठरणार आहे. या गोलंदाजाने जर धावा थांबवल्या तर शेवटच्या ओव्हरमध्ये मजा येईल या मॅच मध्ये. पुढचा बॉल सिराज, ओ काय बॉल होता, वेगाने सरळ चाललाय मागे. थर्ड मॅनला विकेट कीपर बीट झालाय. बॉल थांबतोय कारण नुकताच पाऊस पडलाय आणि अंपायरचा सिग्नल येतोय. बायच्या स्वरूपात ही धाव मिळताना दिसेल. बायचा इशारा इथे घोषित करण्यात आलाय आणि या बायच्या स्वरूपात धावेमध्ये भर पडते. धावा झाल्या 40, 18 धावा करायच्या आहेत. ओ काय परफ्यूम डिलिव्हरी होती, भन्नाट वेग होता सिराजचा. उस्मानला देखील जागेवरच उभं ठेवलंय. हीच तर खासियत आहे गोलंदाजाची. या गोलंदाजाकडे टप्पा खूप चांगला आहे, खांद्याचा वापर चांगला करतो, जास्त मोठा रनअप नसतो. परंतु या हंगामात नक्की या गोलंदाजाने इम्प्रेस केलंय. पहा कसा बाउन्स त्याला प्राप्त होतो. चांगलं टेलिकास्ट tenniscricket.in च्या माध्यमातून. परत एक वेळा तेच दृश्य, परत एक वेळा शॉर्ट बॉल, खांद्याचा वापर करत असताना बॉल विकेट कीपरच्या हातात. डॉट आलाय. 8 बॉल 18 धावसंख्येची गरज. पहिला सामना पैसा वसूल मॅच इथे रंगत असताना याच्यासाठी तर ही स्पर्धा जाणली जाते. इथे अनेक नवीन खेळाडू आपल्याला पाहायला मिळतात. काळ गाजवलेले खेळाडू तर आहेतच, परंतु त्याचबरोबर नवीन चेहरे नेहमीच पाहायला मिळालेत. या स्पर्धेने दिलेत अप्परकटचा प्रयत्न इथे होता. यावेळेला अंपायरचा सिग्नल येतो वाईड बॉल. यावेळेला बाउन्स जास्त घेतला या बॉलने. अंपायरचा सिग्नल आलाय वाईड. एक्स्ट्रा रन मात्र मिळताना दिसेल. एक्स्ट्रा रन बरोबर टीमची धावसंख्या स्कोर बोर्डवर 41, 17 धावा करायच्या आहेत. 8 चेंडू 17 धावा. हे 2 बॉल खूप महत्वाचे आहेत. परत एक वेळा शॉर्ट बॉल. आता दोन्ही पाय हवेत आहेत आणि त्याचबरोबर हा चांगला अप्परकट इथे सजवलाय. बॉल सीमारेषा पलीकडे. 2003 भारतरत्न सचिन रमेश तेंडुलकरची आठवण करून देणारा षटकार. काय टायमिंग होतो, दोन्ही पाय हवेत होते आणि त्याच्यानंतर हवा के साथ साथ गटा के संग संग हा फटका. पॉइंटला सिक्सर आणि त्याच्यानंतर कमबॅक. कमबॅक महत्वाचं होतं आणि ते इथे करून दाखवले. म्हणजेच काय तर 11 धावा शेवटच्या ओव्हरमध्ये ठेवलेल्या आहेत. 6 चेंडू आणि 11 धावसंख्येची गरज आहे. पहिला सामना रोमहर्षक परिस्थितीमध्ये. माजी नगरसेवक ट्रॉफी शिरवणे तुम्ही पाहताय. अप्रतिम दर्जेदार असं आयोजन दरवर्षी या स्पर्धेचं तुम्हाला पाहायला मिळतं. 8 मिनिटाचा वेळ आता तुमच्याकडे आहे हे शेवटचं षटक टाकण्यासाठी. म्हणजे बरोबर दोन्ही टीमने परफेक्ट वेळेमध्ये आतापर्यंत खेळ केलाय. कंपॅरिझन म्हणजे तुलना जर केली दोन्ही टीमची तर विके प्रतिष्ठान पुढे आहे, कारण या टीमने 47 केल्यात. भांडूप स्ट्रायकरने याच कंडिशनला धावा केल्या होत्या 37. ही एक जमेची बाजू या टीमकडे. 4 ओव्हरच्या समाप्तीनंतर धावा झाल्या 47 आणि आता धावा करायच्या आहेत शेवटच्या 6 बॉलमध्ये 11. टीम हडल, टीम मीटिंग तिथे बोलवली जाते. 6 चेंडू 11 धावा हे समीकरण. डौलाने फडकणारे भगवे झेंडे. शिवसेनेच्या माध्यमातून आयोजित ही स्पर्धा. आणि काय स्पर्धा आहे गेले कित्येक वर्ष. या संपूर्ण हायलाइट्स उस्मान पटेलने ज्या पद्धतीने बॅटिंग केली, सुरुवात केली होती षटकाराने स्क्वेअर लेगला तो षटकार उडवला होता. त्यानंतर बॉटम हँडचा खूप चांगला वापर करताना, काही फटके मनगडाचा वापर करताना सजवले. इथे उस्मानला एक संधी निर्माण झाली होती. हा नो मॅन्स लँड मध्ये बॉल पडला आणि त्याच्यानंतर
उस्मानने समोर देखील फटके सजवले. हा लॉंग ऑनला मारलेला षटकार होता उस्मान पटेलच्या बॅटमधून. चांगली बॅटिंग केली होती उस्मानने. त्याच्यानंतर थोडासा अडचणीचा सामना करावा लागला ज्यावेळेला जसप्रीत बुमराह आला, परंतु त्याच्याही विरुद्ध ते आक्रमण सुरू राहिलं. कारण शेवटच्या बॉलवर सुमित अवटेच्या विरुद्ध देखील एक चौकार आला होता. सिराजने त्याच्यानंतर चांगलं कमबॅक केलं. उस्मानने 14 बॉलमध्ये 30 धावांची खेळी आतापर्यंत साकारली आहे. रोहित गोलंदाजीसाठी लास्ट ओव्हर. अंबरनाथचा हा गोलंदाज रोहित. पहिल्या बॉलवर पेस चांगला आहे, परंतु दिशा थोडीशी खराब आहे. पंचांचा इशारा वाईट बॉल. 10 धावा करायचे आता येणाऱ्या 6 बॉलमध्ये. 6 चेंडू 10 धावा. पहिला सामना रोमहर्षक, रोमांचक, चित्तथरारक रंगत असताना हाय बॉल चांगल्या टप्प्यावर. रनआउटची संधी निर्माण झाली आहे आणि अखेर एक डॉट बॉल. म्हणजेच काय आता 5 बॉलचा खेळ शिल्लक आहे आणि 5 बॉलमध्ये धावा करायचे 10. 9 बॉलमध्ये 7च धावा केलेल्या आहेत. योगेश पवार यांनी सातत्याने गोलंदाज वर्चस्व गाजवतात. त्यांच्या विरुद्ध पडल्यानंतर थोडंसं खाली राहतोय. सबमरीन डिलिव्हरी. परत एक वेळा तेच दृश्य. हाय बॉल पडल्यानंतर खाली, परंतु विकेट किपरने चूक केली. हा बॉल थांबवणं गरजेचं आहे. जर गोलंदाज तुमच्यासाठी प्रयत्न करतोय तर तुम्ही देखील 100% कमिटमेंट आणि एफर्ट देणं गरजेचं आहे. इथे विकेट किपरने बॉल सोडला, त्याच्यामुळे काय झालं, स्ट्राईक रोटेट झाली आणि आता 4 बॉलमध्ये खेळ शिल्लक आहे 9 धावांचा. 4 चेंडू 9 धावा. व्हॉट अ मॅच. पहिला सामना पैसा वसूल सामना इथे रंगत असताना डोळ्यांचं पारडं फेडणारा सामना आणि तेवढीच मोठी स्पर्धा तुम्ही पाहताय. पावसाळी रबर बॉल क्रिकेट स्पर्धा म्हटल्यानंतर नेहमीच या स्पर्धेची चर्चा राहिली आहे. या 8ही पर्वामध्ये सुरुवातीला 16 टीम अगदी फॉर्म टाकल्या 16 टीम लगेच कन्फर्म केल्या जायच्या. अनेक वेळेला किरण दादाला माहिती असेल आपण 3-3, 4-4 टीम वेटिंगला देखील ठेवायचो. अशी परिस्थिती या स्पर्धेवर नेहमीच ओढावली आहे आणि याही वेळेला 8 टीम लगेच फुल झाल्या. तसा फॉर्म प्रसारित झाला. बोलत तयार पुन्हा एकदा. शॉर्ट बॉलचा वापर हो. चांगल्या टप्प्यावर गोलंदाजी आणि हा येतोय डॉट बॉल. म्हणजे मॅच मध्ये परत एक वेळा कलाटणी आहे आणि DRS आहेत, त्याचा वापर इथे केला जाईल. शेवटी ते घरी घेऊन जाणार नाहीयेत, त्याच्यामुळे त्याचा वापर केला गेलाय. पाहूया आता टीव्ही अंपायरची मदत घेतली आहे. टीव्ही अंपायर हेमंत कोळी यांचा निर्णय काय येतोय. माहुलगावची पंचायत. या बॉलवर ऑनफिल्ड अंपायरने डॉट बॉल दिला होता आणि आता पाहूया टीव्ही अंपायरची मदत घेण्यात आली आहे. त्यांचा निर्णय काय येतोय. उसळी किती आहे एक्झॅक्ट. उस्मानच्या डोक्यावरून बॉल गेलाय की मागून बॉल गेलाय, सगळ्या गोष्टी चेक केल्या जातील. लेग स्टंपच्या बाहेर देखील आहे का, मागून बॉल गेलाय काय, सगळ्या गोष्टी आणि या सगळ्या गोष्टींची शहानिशा केली जाईल आणि त्याच्यानंतर डिसिजन दिला जाईल टीव्ही अंपायरच्या माध्यमातून. शेवटी 4 बॉलमध्ये 9 धावांची गरज होती. माजी नगरसेवक चषक 2025 हा क्रिकेटचा महोत्सव, क्रिकेटचा महासंग्राम. हा शेवटचा दिवस आहे स्पर्धेचा आणि शेवटच्या दिवसामध्ये आपल्या सगळ्यांचं सहर्ष स्वागत. सामना चांगलाच रंगलाय. प्रेशर आहे. वाईड बॉलचा निर्णय आलाय. हा वाईट बॉलचा निर्णय तुमच्या स्क्रीनवर, कारण डोक्यावरून हा बॉल गेलाय आणि त्याच्यामुळे चांगला निर्णय. DRS रिटेन झालाय. 4 बॉल 8 धावांची गरज आणि एक्स्ट्रा कव्हरला उस्मानच्या बॅटमधून तडाखा. उस्मान टायगर मारतोय. हाय तो षटकार. मध्ये 2 धावांची गरज. कंपल्सरी टार्गेट चेस हा नियम आहे स्पर्धेचा. 3 बॉलमध्ये 2 धावा कराव्या लागतील. सर्व क्षेत्ररक्षक आता थोडेसे जवळ आलेत, शेजारी वाढलेत उस्मान पटेलचे. 3 चेंडू 2 धावा आणि इथे उस्मानने हा बॉल गायब केलाय. बाजूच्याच कुक्षित गावामध्ये ठोकलाय षटकार. सामना फिनिश आणि हा सामना इथे जिंकलाय टीम VK प्रतिष्ठान NM रायगड ग्रामीणने. अभिनंदन टीम. या मॅचचा हिरो, मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार दिला जाईल उस्मान पटेलला, ज्याने 42 धावांची नाबाद खेळी ते साकारली. उस्मान ठरला या मॅचचा हिरो, मॅन ऑफ द मॅच. चला, मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार इथे वितरित करणार आहोत उस्मानला आणि मी हा पुरस्कार देण्यासाठी विनंती करेन
दीपक बाळाराम पाटील नवी मुंबई प्रीमियर लीगचे कमिशनर आपल्याला आपल्या शुभ हस्ते आपण हा पुरस्कार वितरित करावा. उस्मान ठरला या मॅचचा हिरो. अभिनंदन उस्मान. 42 धावांची